धन्यवाद सर. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी केलाय असा शाहिद होलसेकर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. शाहिद, कसं वाटलं खेळून या मैदानामध्ये, या बेलापूरच्या विस्तृत मैदानामध्ये पहिला सामना खेळत असताना कसं वाटलंय? खूप चांगला वाटला. पहिलीच मॅच होती आणि जरा खेळायला मजा आली आणि या मॅचमध्ये तर बॉलिंग पण चांगली झाली आणि अशीच बॉलिंग पुढच्या मॅचमध्ये पण व्हायला पाहिजे. आयोजन नियोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन तर खूप चांगलाच आहे आणि दरवेळी इथे आयोजन चांगलाच असतो. मी तर या ग्राउंडवर फर्स्ट टाइमच आलो खेळायला, पण आयोजन खूप चांगला वाटला. धन्यवाद धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शाहिद. आणि जाऊया या ठिकाणी आपल्याकडे बघतो आपण नाईक 11 संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. त्याला सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह द्यायचं राहिलं होतं नाईक 11 टीमला. तर विनंती असेल नाईक 11 विक्रांत, या खूप सुंदर खेळ केलाय तुम्ही या स्पर्धेमध्ये. मात्र क्रिकेटमध्ये हारजीत होतच असते, मात्र तुम्ही जरी आज हरला असाल तरी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देत असताना एक सन्मान चिन्ह देऊन तुमचा सन्मान केला जातोय. अमित धुरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल अमित आपण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल एक आठवण, एक गोड आठवण या मंडळातर्फे तुम्हाला दिली जाते. धन्यवाद. या ठिकाणी आपण उपस्थित झालात, खूप चांगला खेळ या ठिकाणी केलाय आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद विक्रांत सर. ओव्हर टू कॉम्बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडला जाईल आवाज सुरेश कांदळगावकर आणि जयदीप कुबल सर. धन्यवाद. धन्यवाद सिद्धेश्वर. सलामीची जोडी अर्थातच नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी आणि त्यासाठी अभि मोंडकर अर्थातच आबा या नावाने टोपण नावाने ओळख आणि तेवढीच खास ओळख आहे. आणि 9 सेकंडला प्रशांत भाबल अर्थातच पप्पू म्हणजेच प्रशांत भाबल गोलंदाजी एंडवरती स्वामी समर्थ हार्दिक स्पोर्ट्स संघाकडून पहिला गोलंदाज शशांक सकपाळ अर्थातच देवगड मधील एक दर्जेदार खेळाडू. अगदी कमी वेळेमध्ये शशांकनेही लक्ष वेधून घेतलंय. यंगस्टार क्रिकेट क्लब कडून खेळणारा हा खेळाडू आज मात्र मुंबईमध्ये दाखल झालाय, तो स्वामी समर्थ हार्दिक स्पोर्ट्स संघाकडून. पहिलं षटक फिरकीचा जादूगार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता मात्र लढत आपल्याला मोठी पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूने विचार केला तर अभि मोंडकर अर्थातच आबा वर्सेस शशांक सकपाळ. तर 9 सेकंडला प्रशांत बाबल. मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. स्वामी समर्थ हार्दिक स्पोर्ट्स वर्सेस ग्लोबल रक्तदाते यांच्या मार्फत नक्कीच मुंबईमध्ये गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती रक्तदान, सर्वश्रेष्ठ दान हे नक्कीच मोठं काम केलं जाते आणि त्याच धर्तीवरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच काहीतरी वेगळं चित्र दिसलं असतं. एक चोटी धाव अपडेट केली जाते. शशांक वरती पहिल्या चेंडूवरती फुल अँड डिलिव्हरी होती, कुठेतरी मोठा फटका अपेक्षित होता. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण खेळाडू पाहतोय, त्यामुळे नक्कीच मोठा फटका अपेक्षित असेल. प्रशांत बाबल या कामासाठी ओळख आहे. उडवण्याचा प्रयत्न स्टेप आउट झालाय, फुटवर्कचा वापर केला गेलाय, पण गोलंदाज सांगतोय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी हे माझे कौशल्य आणि तेच कौशल्य कामाला आणतोय तो मात्र शशांक सकपाळ. म्हणजे देवगडचे खेळाडू आज मात्र या स्पर्धेवरती वर्चस्व ठेवताना दिसत आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये स्वामी अनिवी स्पोर्ट्स संघाने दर्जेदार खेळ दाखवत पहिला विजय. कव्हर रिजन मध्ये शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. चोरट्या धावा नक्कीच पॉवरप्लेच्या या षटकामध्ये जर अशा प्रकारच्या धावा काढाव्या लागतायत तर येणारे पुढचे गोलंदाज काय करतील, कारण जिकडे षटकार चौकारांची अपेक्षा आहे त्या ठिकाणी नक्कीच कठीण काळ करून ठेवलाय तो मात्र शशांक याने. आणि शशांकचं जेवढं कौतुक होत आहे त्या कौतुकाला साजेसा खेळ आपण पाहतोय. आबा अर्थातच अभि मोंडकर, सलामीची जोडी अभिषेक मोंडकर आणि प्रशांत भाबल ही आपण स्क्रीनवरती पाहतोय. मोठे खेळाडू, अनुभव आहे या खेळाडूंकडे. आता अनुभव कामाला लावावा लागेल, शशांक वरती आक्रमण करावं लागेल. शॉटबॉलचा हा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी स्विंग अँड मिस असा आपल्याला पाहायला मिळाला. स्विंग झाला चेंडू आणि हे कौशल्य आहे या गोलंदाजाकडे, नक्कीच कौशल्य आहे. वैविध्यपूर्ण शैलीदार गोलंदाज, फिरकीचा जादूगार. आता मात्र जादू आहे मैदानात चालू, ती मात्र शशांक कडून. देवगड मधील एक सुंदर खेळाडू, फुल अँड डिलिव्हरी, चेंडू आलाय निर्धाव. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.
काय गोलंदाजी म्हणावं लागेल. ब्लॉक झालेला चेंडू, वारंवार कौतुक होत होतं आणि त्या कौतुकाला साजेसा खेळ. शशांक सकपाळ, ठेवलेला विश्वास, मिळालेली संधी आणि केलेलं हे समाधान म्हणजेच शशांक सकपाळ देत नक्कीच पॉलबेच्या या षटकामध्ये अपेक्षेपेक्षा भारी गोलंदाजी आपण पाहतोय. एक जबरदस्त खेळ. अभिसारख्या मातब्बर खेळाडूला आपण यस्त्या तोड करून पाठवताय. फर्निचर डिस्ट्रॉय करणारा हा चेंडू मिस झाला आणि थेट यष्ट्यांचा वेध घेत पहिला गडी बाद. न्यू बॅटर नवीन फलंदाज अर्थातच पोसम, दिनेश पोसम. सध्याच्या घडीला नक्कीच गाभित समाजाच्या टुर्नामेंट्स मध्ये या खेळाडूने वर्चस्व ठेवलाय. 2026 मध्ये या खेळाडूने अगदी आपल्या स्पर्धेमध्ये वर्चस्व ठेवलाय आणि तोच खेळ अपेक्षित असेल. वन डाऊन पोझिशन ही नेहमी म्हणतो की जबाबदारीची जागा, कारण पहिला गडी बाद होतो त्यामुळे थोडासा दबाव असतो, पण हा दबाव कुठेतरी झिडकारून लावावा लागेल. शशांक अजूनही अगदी सुंदर गोलंदाजीवरती आपण पाहतोय. पुढील चेंडू शशांक उडवण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण होत आहे. चौथी धाव आणि ही नक्कीच गोलंदाजीची नक्कीच वर्चस्व ठेवणारी हे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले शशांक कडून. काय जबरदस्त खेळ. धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3. हे बघा पॉवर प्लेचे हे षटक वाटलं होतं इकडे कम से कम 15 ते 20 धावा अपेक्षित असतील, पण नक्कीच स्वामी समर्थ हार्दिक स्पोर्ट्स संघ वर्चस्व ठेवतोय. पहिल्या षटकादरम्यान 3 धावा, 1 गडी बाद. जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा आपण शशांक कडून पाहतोय. सलामीचा फलंदाज आभा माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज दिनेश पोसम अर्थातच डीपी दाखल झालाय. लेफ्ट हँड फलंदाज आहे आणि तेवढीच क्षमताही आहे. या फलंदाजाच्या बॅट मध्ये जर एखादा चेंडू आला तर नक्कीच आमच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये येईल. मान्यवरांचं स्वागत करणारा फटका येईल. लेफ्ट हँड फलंदाज आहे. गोलंदाजी एंडवरती बदल होतोय. प्रणिल मेस्त्री नवीन गोलंदाज दुसरं षटक हाताळताना दिसतोय. जे काम शशांकने केलंय, जो दबाव ठेवलाय तो कायम ठेवायचा असेल तर प्रणिललाही तीच कामगिरी, तीच गोलंदाजी, तोच टप्पा, तोच वेग आपल्याला अपेक्षित असेल. प्रणिल पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, वेगावरचं सुंदर नियंत्रण, उलटा पुलटा फटका सजवण्याचा प्रयत्न, मात्र हा फटका फसलाय. चेंडू आलाय निर्धाव. जे काम शशांकने केलंय त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून स्वामी समर्थ हार्दिक स्पोर्ट्स संघाकडून प्रणिल गोलंदाजी करतोय. सध्याच्या घडीला 7 चेंडूंचा खेळ आपण विचार करतोय. एकही मोठा फटका नाहीये. फटका आलाय पंचांच्या डोक्यावरून. लॉंग ऑफ रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेवरती समाधान. कोणती घाई नाही, गडबड नाही, पण घाई आणि गडबड करावी लागेल. प्रशांत भाबल अर्थातच पप्पू आपल्या अनुभवाला ओळख द्यावी लागेल. एक आदर्श खेळाडू, आयकॉनिक खेळाडू म्हणून ज्याने नाव कमवलंय त्या नावाला न्याय द्यावा लागेल. प्रणिल वरती आक्रमण करावं लागेल, कारण टेनिस क्रिकेट मधल्यानंतर छोट्या छोट्या षटकांचे हे सामने, त्यामुळे इकडे सेट व्हायला वेळ नसतो. डगआउट म्हणण्यापेक्षा घराकडूनच सेट होऊन यावं लागेल. आणि प्रशांतच्या बॅटमधून उंच उडालेला फटका, झेल होईल का? सीमा रेषा नजीक, सुंदर झेल. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. मिड विकेट रिजन मध्ये वेल जज म्हणावा लागेल, कारण रखरखत्या मुद्द्यामध्ये अगदी सूर्यराजा अगदी डोक्यावरती आहे. आपण रिप्ले मध्येही पाहू शकता. सुंदर फटका होता. बराच वेळ हवेमध्ये पहा आणि काय जज आपल्याला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला ही स्पर्धा लाईव्हची सेवा अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट कडून आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत प्रशांत भाबल बॅक टू पॅव्हलियन. न्यू बॅटर नवीन फलंदाज उमेश येरागे अर्थातच बुम बुम येरागे विस्फोटक फलंदाज. मैदानामध्ये उम्या दादा आलाय. अर्थातच बुम बुम माट्या यांची ओळख बुम बुम येरागे. आक्रमण करावं लागेल. डीप फलंदाजी आहे, पण एकही फलंदाज या सामन्याची जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. पॉइंट गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, शॉट मध्ये क्षेत्ररक्षण, एक धाव अपडेट केली जाते. खरोखरच सुंदर गोलंदाजी, वर्चस्व ठेवणारी गोलंदाजी आपण पाहतोय ती स्वामी समर्थ हार्दिक स्पोर्ट्स संघाकडून. जबरदस्त खेळ आपण पाहतोय. प्रत्येक फलंदाजाला हे मैदान अगदी कठीण करून ठेवलंय. धावांसाठी ज्या मैदानावरती या अगोदरच्या सामन्यामध्ये विस्फोट झाले होते, षटकार चौकार पाहिले होते, त्याच मैदानावरती आता मात्र या सामन्या दरम्यान पहिल्या इनिंग मध्ये एका धावेसाठी
अगदी कठीण काळ करून ठेवला गेलाय. असा हा सामना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला गेला क्षेत्ररक्षणाचा आणि तो तुर्तास सध्याच्या घडीला अगदी अचूक ठरवला गेलाय. तो मात्र शशांक पाठोपाठ गोलंदाज प्रणील. ओहो, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. वारंवार सुंदर गोलंदाजी, अगदी कौतुक होते गोलंदाज. जे काम शशांकने केलं तेच काम प्रणील करतोय. 2 षटकांचा केस समाप्त. सर, एक धावांचा मिनिट. विचार करा. धन्यवाद सर. जाऊया आपण या ठिकाणी जर बघितलं तर या मॅच मध्ये, याच्या अगोदरच्या मॅच मध्ये थोडासा पराभूत झालाय संघ, थोडासा कमी राहिलाय. मात्र नेक्स्ट मॅच साठी त्यांना आपण शुभेच्छा देतोय आणि या स्पर्धेतून निरोप देत असताना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आशीर्वाद साठम यांच्या शुभ हस्ते साहसी संघाचा कर्णधार अमित पारदे यांचा या ठिकाणी आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. धन्यवाद मित्रा. असाच चांगला परफॉर्मन्स या पुढील स्पर्धेमध्ये तुम्ही देत राहा आणि असाच तुमचा सहभाग नेहमी या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये राहू द्या. धन्यवाद. ऑटोकॉम बॉक्स. धन्यवाद सर आणि धन्यवाद अमरज्योत साळशी. आपल्या ही पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन आपण या सामन्याकडे येतोय. गोलंदाजी एंडवरती अजून एक दर्जेदार गोलंदाज राज तिर्लोटकर. या स्पर्धेमध्ये देवगडचे खेळाडू वर्चस्व ठेवतात. चुकीचा चेंडू असेल का? पंच शिक्षा देतील का? यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू फरार झालाय. पंच शिक्षा देत आहेत. नो चेंडू आणि यष्टी मागे चूक झाली. आउटफील्ड तेज तर्रार फास्ट आणि या 5 धावा ऍड केल्या जातील. आता मात्र गोलंदाज फलंदाजसाठी नक्कीच काम करतोय. ज्या गोलंदाजांनी काम केलंय तेच काम करण्यासाठी जो विश्वास दिला तो विश्वास आपल्याला पहिल्या चेंडूवरती निष्फळ ठरवताना राजकडून अपेक्षा नव्हत्या मित्रा. या 5 धावा तू ऍड करतोयस. धावा नेऊन ठेवले ते तब्बल 11 वरती. येस, मोठा फटका दिनेश पोसमच्या बॅट मधून आला होता. नक्कीच झेलही झाला असता. नक्कीच मोठा झेल सुटला गेलाय आणि चुकीचा कॉल. आधीच दुष्काळात 13वा महिना आहे आणि इकडे नक्की चूक, वारंवार चूक होते. मोठा फटका होता, झेल सुटला होता, जीवदान मिळालं होतं आणि त्या जीवदानाचा आनंद घेता घेता दुसऱ्या धावेचा कॉल. मोह आवरला नाही आणि मोहाला पडलेला हा अजून एक हादरा म्हणावा लागेल. अर्थातच उमेश येरागे बॅक टू पॅव्हलियन. चुकीचा कॉल. आता कॉल कोणाचा होता? यापेक्षा झालेली चूक आपल्या संघाला किती नुकसान करून जाईल याची चर्चा तर होणार. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मंगेश कुर्ले. तेवढ्याच ताकदीचा एक आक्रमक फलंदाज. आता मात्र आक्रमकता स्वीकारणार कोण? या सामन्याची जबाबदारी घेणार कोण? हा सामना चालवणार कोण? कारण डू ऑर डाय मॅच, नॉकआउट सामने आहेत. तोपर्यंत दिनेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा गगनाला चुंबन देणारा फटका. पुन्हा एकदा दुसरी झेल सोडतोय. आज मात्र दिनेश लग घेऊन आलाय. वारंवार सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा झेल सुटतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते ती मात्र 14. तिसरं षटक प्रगतीपथावरती. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अर्थातच विचार केला तर 14 चेंडू झाले आहेत आणि धावांचा विचार केला तर 14. म्हणजे मगाच्या 5 धावा बोनस होऊनही 14 धावा. सुंदर गोलंदाजी. ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न हाणून पाडला गेलाय. दिनेश मात्र वारंवार प्रयत्न करतोय. एक साइड अगदी लावून धरली आहे. गोलंदाजी केली आहे. स्वामी समर्थ हार्दिक स्पोर्ट्स संघ वर्चस्व ठेवतोय या सामन्यावरती. स्लो डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस थोडस अपील होत आहे. धावून काढलेली एक चोटी धाव डायरेक्ट हिट झाली आहे. तोपर्यंत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये डेंजर एंडवरती दिनेश पोसम एक धाव अपडेट केली जाईल. 22 स्वरूपात एक धाव अपडेट केली जाते. धावसंख्या झाली ती मात्र 16 अशी. थँक्यू. यानंतर होणार सामना असेल स्वामी समर्थ कसाल वर्सेस अन्वी स्पोर्ट देवगड. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचंय. या इनिंग ब्रेक मध्ये आपले नाणेफेक होणार आहे. स्वामी समर्थ कसाल वर्सेस अन्वी स्पोर्ट देवगड. धन्यवाद.
जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा. नक्कीच दिनेश पोसम, अजूनही सामना संपला नाही आहे. अजून जर विचार केला तर आहेत आपल्याकडे चेंडू. तुझ्या बॅट मधून अपेक्षा आणि अपेक्षांची पूर्तता करावी लागेल आपल्याला. येस, फटका तर आलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेचा कॉल, सुंदर कॉल म्हणावा लागेल. आणि कॉल कोणाचा होता? येस, मंगेश सांगतोय तू निघ, मी निघतो, मी पोचतो माझ्या जागेवरती. आणि नक्कीच डेंजर एंड वरती 2 धावा ऍड केल्या जातील. नक्कीच मोठा फटका येत नाहीत, मोठ्या धावा येत नाहीत, पण धावा धावून काढाव्या लागतील, परिश्रम घ्यावे लागतील. कठीण काळ आहे आणि या कठीण काळातून मार्गक्रमण करावं लागेल आपल्या संघाला. या कठीण काळातून धावसंख्या झाली ती मात्र 18. सुरक्षित नक्कीच गडावरती पोहोचवावं लागेल. ही खिंड आहे, खिंडीत संघ सापडलाय. आता मात्र इकडे बाजी प्रभू कोण होणार याकडे लक्ष असेल. उलटा फुलटा फटका, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक समाप्ती होते. 3 षटकांचा की समाप्त. धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 18 चेंडू, म्हणजे 18 चेंडू आणि 18 धावा. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव. येणारे 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडू, इनिंगला ब्रेक देणारे, किती धावांचं लक्ष दिलं जाईल हे सांगणारे 6 चेंडू. सामना करेल अर्थातच मंगेश कुर्ले सोबत डीपी दिनेश पोसम. तर गोलंदाजी एंडवरती बदल होईल. शेवटची निर्णायक 6 चेंडू. प्रशांत आचरेकर. चालू असलेला सामना स्वामी समर्थ हार्दिक स्पोर्ट्स विपक्ष ग्लोबल रक्तदाते कडून मुंबई तसेच गावामध्ये रक्तदान नक्कीच सर्वात श्रेष्ठ दान. आणि याच धर्तीवरती हा संघ आपण पाहतोय. तोपर्यंत फटका बराच उंच उडालेला. यष्टीरक्षक आणि नक्कीच सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल होतोय गोलंदाजाकडून. यष्टीरक्षकाच्या सेफ हँड मध्ये गडी बाद होतोय. मंगेश कुर्ले अजून एक हादरा म्हणावा लागेल. न्यू बॅटर, नवीन फलंदाज. राजन मोडकर. राहिलेले 5 चेंडू शिल्लक. झेलबाद फलंदाज मंगेश कुर्ले बॅक टू पॅव्हलियन. यष्टीरक्षकाच्या सेफ हँड मध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये हा टिपलेला हा झेल. गडी बाद जर पाहिले तर अगदी 4 गडी बाद झाले. धावांचा विचार केला तर 18 धावा. स्पर्धेतील नक्कीच छोट्या लक्ष्याचा हा सामना असेल का, की येणारा नवीन फलंदाज निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. वारंवार निर्धाव चेंडू. नक्कीच घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरवताना आत्ताच्या घडीपर्यंत गोलंदाजांनी या सामन्यावरती वर्चस्व ठेवलंय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू अगदी जखडून ठेवलाय आणि अजून एक हादरा म्हणावा लागेल. डीपी पुन्हा एकदा स्ट्राईक घेतोय. आपला विकेट सॅक्रिफाईस केला जातोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानामध्ये ट्रॅव्हल होईल. राजन पराडकर बॅक टू पॅव्हलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये कल्पेश साळगावकर. राहिलेले 3 चेंडू शिल्लक. या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतरचा पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर रनआउट. हे 3 चेंडू समाप्त झाले आहेत. आलेला फलंदाज कल्पेश साळगावकर, एक अष्टपैलू खेळाडू, आचऱ्यामधून बिलॉंग झालाय. सध्याच्या घडीला नक्कीच मुंबईमध्ये नेवल डॉक मध्ये कार्यरत आहे. सोबत दिनेश पोसम अजूनही अगदी एक बाजू लावून धरली आहे. या 3 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले तरी एक समाधान धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजांना कुठेतरी काम करण्यासाठी स्पेस निर्माण केली जाईल का? येस, माझे शब्द खरे ठरवले जात आहेत. चेंडू उडवलाय डीप स्कोर लेगच्या डोक्यावरून. सीमा पार षटकार. शेवट का होईना गोड करणारा फटका. थोडासा का होईना आपल्या संघाला, आपल्या डगआउटला आनंद देणारा फटका. मिस्टर दिनेश पोसम डीपी दादाच्या बॅट मधून आक्रमक, नजाकत, कौशल्य दाखवणारा फटका. लेट पण थेट हल्ला कानामागून आलाय, पण नक्कीच तिकट होईल का? याच धावा बोनस ठरतील का? धावाने उठवले तर तब्बल 24 वरती. राहिलेले 2 चेंडू. या 2 चेंडूवरती केवढं मोठं आक्रमण होईल. फुल अँड डिलिव्हरी, फुल टोल वसूल केला गेलाय. अजून एक दर्जेदार दर्जा दाखवणारा दिनेश पोसमच्या बॅट मधून चेंडू आर्या पार. स्विच हिटचा हा फटका. फुल अँड डिलिव्हरी, फुल टोल, सीमा पार, आउट ऑफ द पार्क चेंडू उडवलाय.
धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 30. जेवढं कौतुक त्या कौतुकाला साजेसा खेळ ठेवलेला विश्वास सार्थ ठरवणारी फलंदाजी मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं म्हणजे दिनेश पोसम. शेवटचा चेंडू इनिंगला ब्रेक देणारा. काय उलटफेर केलाय मैदानाने काटा बदलला गेलाय कारण दिनेश पोसम ऑन झालाय. पुन्हा एकदा तोच कित्ता. येस चेंडू निर्धाव षटक समाप्ती इनिंगला ब्रेक येतोय. धावांचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 30 आणि विजयासाठी 31 धावांची गरज. या 31 धावांसाठी काय घडेल काय बिघडेल 24 चेंडू कसे असतील आणि यामध्ये आवाजामध्ये बदल होतोय. द व्हॉइस ऑफ मुंबई अर्थातच सुरेश कांदळगावकर मालवणीचा बुलंद आवाज. आज मालवणीचा हा आजचा हॅलो. धन्यवाद सिद्धेश्वर. धन्यवाद जयदीप. थोडीशी बिकट परिस्थिती आहे सध्या तरी सामन्याची बघलं तर पहिल्या एका इनिंगचा खेळ पुरं झालो. 30 धावसंख्या जवळ केली ती ग्लोबल रक्तदान ते संघान काय गोलंदाजी केली. अख्खा इंग्लंड वाकणारी गोलंदाजी काय असता याचा प्रात्यक्षिक भोगवला तर स्वामी समर्थ हार्दिक स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजाकडून एकापेक्षा एक सरस गोलंदाजी. आणि या गोलंदाजी केल्यानंतर आता फलंदाजीसाठी मैदानात 2 फलंदाज दाखल झाले. फलंदाजांका आता मात्र दाबून ठेवणारी गोलंदाजी करची जबाबदारी ती मात्र ग्लोबल रक्त या गोलंदाजाकडे. सलामीचा षटक घेऊन खयचो गोलंदाज सज्ज होता. नक्की चांगली फलंदाजी केल्यानंतर आता सगळी जबाबदारी खांदार घेणारी गोलंदाजी करू घेऊ सज्ज होणारा गोलंदाज तो म्हणजे दिनेश पोसम. कारण 32 धावांचो 31 धावांचो पाठलाग करूचो तो म्हणजे स्वामी समर्थ स्पोर्ट्स संघाक. थोडस काळ कठीण सध्या तरी ग्लोबल रक्तदाते सांगा का. पण या काळ जरी कठीण असलो तर कठीण काळात सतत स्वतः सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. ह्याच मात्र ध्येय मनात ठेवचो लगात आणि अशाच पद्धतीची गोलंदाजी करूची लगात आणि प्रत्येक क्षेत्ररक्षक त्याला साथ देऊची लगात. क्षेत्ररक्षण सजला गेला 4 षटकात म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूत 31 धावांचो पाठलाग करूचा. जवळजवळ 8 धावेची सरासरी राखूची आणि 8 धावेची सरासरी राखण्यापासून त्यांना थांबवचं लगात त्या गोलंदाजाका. सलामीची गेलेली जोड गोळी प्रकाश पराडकर नक्कीच दिनेश गावकर
दोन असे फलंदाज ज्यांच्या नावाचं दबदबा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाजलेले फलंदाज, आणि या फलंदाजांका थांबवणं तेवढा सहज आणि सोपे आणि शक्य नाही, पण या शक्य करूचा लागत या गोलंदाजाक सलामीवीर गोलंदाज दिनेश पोसम, अनुभवी गोलंदाजा, आणि दिनेशच्या गोलंदाजीचा चांगल्या पद्धतीचा अनुभव सुद्धा हा तो प्रकाश पराडकर नावाच्या फलंदाजाक सुद्धा. प्रकाश आणि दिनेश असं समीकरण मैदानात चालू. पहिलो स्लोअर गतीचो चेंडू, खटक्यार बॉट जाग्यार उपडी, पावळ्याचा पाणी पाष्टा करणारो एक मोठो फटको, मोठो षटकार प्रकाशच्या बॅट मसून बघगवलो. स्वागत केला गेला दिनेश पोसमचा. म्हणजे षटकार निशी काय दर्जेदार सुरुवात. फक्त 31 धावांचा पाठलाग करताना 6 धावे संघाची आणि षटकाची सुरुवात करणारी फटकेबाजी प्रकाशच्या बॅट मसून एक दर्जेदार सुरुवात. म्हणजे नक्कीच घाई म्हणा हरकत नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना या फलंदाजांका एक माफक आव्हान म्हणा हरकत नाही, पण क्रिकेट का अनिश्चितीचा खेळ म्हटलो जाता. 31 धाव संख्या जवळ करूची असली तरी सुद्धा आव्हान सोप्या असला तरी तितक्या सोप्या नसतात, कारण क्रिकेट कधी घडामोडी बदला शकतात, हालचाल बदलू शकता. कमबॅक करूचा लागत मात्र दिनेश या गोलंदाजाक थोडस बांधलेली गोलंदाजी करूची लागत. आता मात्र एक चांगलो डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात चेंडूच्या खाली गणेश कुबलीलो एक धाव पुरी गेली आणि फक्त एका धावर समाधान मानूचा लागता. धाव संख्येचा आकडो तयार झालो तो म्हणजे 7. खराब थ्रो, थोडासा लक्ष ठेवचं लागतलो, पण या खराब थ्रोचा फायदा मात्र झालो नाही. पण नक्कीच चांगला कव्हर अप कल्पेश साळगावकर कडसून भूक गवला. धाव संख्या झाली असतात. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेक दिनेश गावकर. एक लिजेंड खेळाडू दिनेश गावकर, नक्कीच लिजेंड म्हणा. आता मात्र फटको पसताय संधीचा सोना करूचा लागा चेंडूच्या खाली. कल्पेश साळगावकर कसली चूक होणार नाही. तिरफळा दानो फुललो आणि दिनेश सारखो मोठो मासो गरियक फारावलो असा म्हणा नक्कीच हरकत नाही. एका मोठ्या फलंदाजाच्या मात्र पदरात मोठी निराशा. एका मालवणी म्हणून सांगूचा झाला तर हळकुंडाच्या पदरात पडला तर शेळकुंड, कारण 0 धावसंख्या होती. डगआउटचं रस्तो तर दिनेश गावकर सर एक चांगलं नावाजलेलो कसलेलो फलंदाज होतो, पण या फलंदाजार सध्या तरी वरचर गोलंदाजी दिनेश पोसम या गोलंदाजाची, आणि अशाच पद्धतीची गोलंदाजीची गरज सध्या तरी ग्लोबल रक्तदाते संघाक. एक चांगली सुरुवात म्हणा हरकत नाही. एक चांगलो फटको प्रकाशच्या बॅट मसून बघलो तो. सुरुवात झाली होती षटकारांशी. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव खर्च झाली. तिसऱ्या चेंडूवरती दिनेश गावकर सर फलंदाजी स्ट्राईक एंडवरती इले आणि तसे डगआउट मध्ये परत गेले. वन डाऊन नंतर नंबर लागतो तो म्हणजे प्रशांत आचरेकर. शेवटचा शतक हाताळल्यानंतर शेवटच्या शतकात प्रशांतच्या पाठीवर 2 आडी वळ होतो. तोच गोलंदाज होतो, फलंदाज होतो दिनेश पोसम. आता मग ते चित्र उलटा झाला. त्या गोलंदाजाक आता ही फलंदाजी करूची लागत. त्या प्रशांत आचरेकर नावाच्या फलंदाजाक जो काय ती उणी होती ती भरून काढूची लागत. जो का मनात राग असा दिनेशच्या बद्दलचो, कारण दिनेशने ह्याच गोलंदाजाच्या पाठीवर वळ उठवले होते. त्याची परत फेरफार करूची संधी तयार झाली आहे फलंदाजाक. रिव्हर्स स्वीपचो अटेम्प्ट. यष्टीरक्षक सुद्धा बीट झालो आणि नुसतो बीट नाही झालो तरी चेंडू सुद्धा सीमा पार झालो. प्रत्येक चेंडूक महत्व 22ची गुणता नक्कीच पंचांकडनं एक निर्धाव चेंडू झालो असतं, पण यष्टीरक्षक काहीतरी चूक करता आणि चूक महागात ठरा शकता आपल्या संघासाठी. नक्कीच क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार करूचा लागत मित्रांनो, कारण कमी धावसंख्या आपल्या गोट्यात आपल्या आणि अशा धावसंख्येत समोरच्या फलंदाजांका थांबवताना एक चांगली दर्जेदार क्षेत्ररक्षण करूचा लागत. धावसंख्येचा दुहेरी आकडा स्कोर बुक वरती तयार झालो तो म्हणजे 11. एक गडी बाद 11 अशी चांगली सुरुवात म्हणा हरकत नाही. धावसंख्येचा विचार करशाल तर 31 धावांचा पाठलाग करताना काय करतो गोलंदाज. आणखी तरी पुन्हा एकदा लोअर गती चेंडू, थोडासा व्हेरिएशन बघू गावल्या गोलंदाजीत. अशा व्हेरिएशनची गरज आहे. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. याच्या आधीचा चेंडू सुद्धा एक चांगलो तो. चेंडूत कसली चूक नव्हती, पण चूक मात्र यष्टीरक्षकाकडून झाली आणि संघासाठी महागात ठरली. कमबॅक करता चांगली गोलंदाजी दिनेश पोसम. आतापर्यंत आपल्या संघासाठी एक मोठो मासो गळाक लावल्याने मोठा कलाम सुद्धा लावून घेतल्या आपल्या गोलंदाजीसून. पुन्हा एकदा लोअर गतीचो चेंडू गरीच्या क्षेत्रात जाता सतीश मंचेकर चेंडूपर्यंत इलो आणि एकच धाव खर्च झाली. पहिल्या षटकाचो खेळ पूर्ण झालो. सांघिक धाव संख्या झाली. पहिल्या षटकाचो खेळ पूर्ण झाल्यानंतर एक गडी बाद 12.
रवलेले चेंडू ते 18 आणि विजयाचा लक्ष रवला तर एकूण म्हणजे प्रत्येक चेंडू मग एक धाव बनवची लागत. खायच्या गोलंदाजाकडे गोलंद कर्णधार चेंडू सोपवतलो. सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड्स सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग यशस्वी 7व्या वर्ष आणि स्पर्धेचा आजचं पहिलं दिवस. दुपारच्या फेरीतले कडकडीत उन्हात चालू असलेले सामने दर्जेदार सामने होतात. प्रत्येक सामना एक दर्जेदार झालो. दर्शकांचा मनोरंजन करणारे सामने आतापर्यंत बुकगावले. हे सुद्धा सामना त्यातलोच एक. दुसरा षटक हाताळताना ग्लोबल रक्तदारी संघाकडून एक वेगवान गोलंदाज गणेश कुबल मॅन फ्रॉम आनंदवाडी देवगड. एक अनुभवी गोलंदाज बरीच वर्ष टेनिस क्रिकेट खेळता आपल्या आनंदवाडी संघासाठी आणि तो अनुभव मात्र हे सिद्ध करून दाखवतो लागत. आता मात्र एक कारंज उडवणार फटको नक्कीच मंगेश कुर्ले चेंडूकडे फक्त बघूचा काम करता कारण चेंडूचा प्रवास लांबच सुरू झालं. एक मोठं फटको फलंदाच्या बॅट मसून बहु गावलो आणि स्वागत केला गेला गणेश कुबलच्या गोलंदाजीचा षटकारनिशी. प्रशांत आचरेकर काय फटकेबाजी आपल्या संघासाठी. आता मात्र रिव्हर्सिपचा अटेम्प्ट होतो पण सक्सेसफुल झालो नाही. चेंडू निर्धाव जाता बाकीचा काम यष्टी रक्षक पुरा करता. अशाच पद्धतीचे चेंडूचं मारू करूच अजूनही सामना हातातनं निसटलेलो नाही. या मित्रांनो क्रिकेट आहे शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगू शकता आणि ती क्षमता आपण आपल्या मनगटात ठेवची असता आणि तशा पद्धतीची गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा क्रिकेटच्या मैदानावर साजरा करूचा लागता. पुन्हा एकदा एक चांगलो चेंडू दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या दिशेने सुरू झालून बघता बघता सुद्धा प्रवास पूर्ण होता आणि हो सुद्धा एक चौकार. धावसंख्या 4 पुढे सरकली. धावसंख्या झाली 22. 31 धावांचा पाठलाग करताना दुसरा षटक चालू असताना धावसंख्या झाला 22. आता फक्त उर्वरित धावसंख्येची गरज जाती म्हणजे 9. एक अचूक टप्प्याचा शोध घेऊचो लागत गरजा मित्रांनो. गोलंदाजी करताना पुन्हा एकदा हवाई फायर दोन क्षेत्ररक्षक भेदून हो सुद्धा चेंडू सीमा पार षटकार. नक्कीच घाई झाली या दोन्ही फलंदाजांका. काय फलंदाजी करतात प्रशांत आणि प्रकाश आपल्या संघासाठी. 31 धावांचा पाठलाग करताना सहज आणि सोप्या पद्धतीने आव्हान पुरा करण्यात यश मिळवतले नक्कीच यात शंका नाही. कारण बरेचसे चेंडू अजून शिल्लक आणि बऱ्याचशा चेंडू मध्ये विजयाचं लक्ष रावला तर म्हणजे फक्त आणि फक्त 3 14 चेंडू आणि 3 म्हणजे औपचारिकता तितकी शिल्लक रावली असं म्हणा हरकत नाही. सामन्यातला सामना नक्कीच निष्ठान गेलो ग्लोबल रक्तदाते यांच्या हातातून. गोलंदाजीचं मात्र कौतुक करूचा लागत स्वामी समर्थ स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांचा. या चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च होता. घाई आणि गडबड नाही नक्कीच नसलेली सुद्धा कारण विजयाच्या समीप गेला उंबरठ्यावर जाऊन पोहोचणारो संघ नक्कीच बघू गौतापनाक मैदानात स्वामी समर्थ हार्दिक स्पोर्ट्स संघ. 13 चेंडू आणि विजयाचा लक्ष आता 2. गणेश कुबल आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन आता मात्र प्रकाश पराडकर साठी विजयी फटको विजयी सोपस्कार पूर्ण करणारा फटको प्रकाश पराडकरच्या बॅट मधून बुक गवल्याने फक्त आणि फक्त दुसरा षटक चालू असताना दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती विजय सोपस्कार पूर्ण बघू झालेले बुक गवतात आणि केवळ 2 षटकात 31 धावांचा पाठलाग पूर्ण करता तो स्वामी समर्थ हार्दिक स्पोर्ट्स संघ. दोन्ही संघांचा खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीक स्वामी समर्थ स्पोर्ट्स संघाक मनापासून शुभेच्छा आणि या स्पर्धेत सहभाग दिल्याबद्दल ग्लोबल रक्तदारी संघ तुमचे सुद्धा मनापासून आभार. आणि मायक्रोफोनवरून मी तुमची रजा घेतोय आणि मायक्रोफोन